आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विळद या ठिकाणी पार पडलेल्या भाजपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की निवडणूक केवळ निवडणूक नाही, तर दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली आहे. भाजपानं अधिकृतरित्या अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपानं त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यात स्वर्गीय कर्डिले यांनी उभारलेल्या विकासाचा मजबूत पाया पुढे नेण्याची जबाबदारी आता अक्षय कर्डिले यांच्यावर असल्याचं सांगत विखे पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक दिलानं काम करण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 6 एप्रिल रोजी अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांच्या अडचणी, प्रचार यंत्रणेची आखणी आणि विजयाची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या समस्या तत्काळ सोडवून निवडणूक जिंकण्यावर भर देण्याच्या स्पष्ट सूचना यावेळेस देण्यात आल्या. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी ही भावनिक साथ घालत कार्यकर्त्यांना थेट आवाहन केलंय, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांवर प्रेम केलं तसेच माझ्यावरही करा. फक्त 1 महिना मला सांभाळा. पुढील काळात मी सर्वांच्या प्रश्नांसाठी झटणार आहे, असं ते ठामपणे म्हणाले. त्यांच्या या भावनिक वक्तव्यानं उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या बैठकीस आमदार मोनिका राजळे, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला आणि खरं म्हणजे एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला दुःख आहे. आनंद आहे की अक्षयला उमेदवारी मिळाली आणि दुःख आहे आज शिवाजीराव आमच्यामध्ये नाही आहे. तरी मला वाटतं कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं आमचा हा माहितीचा उमेदवार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी आहे असे पण आम्ही उमेदवार त्यांची दिलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मला वाटतं एक विक्रमी मतं देखील अक्षय निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे.